नमस्कार मंडळी. कलातर्फे समीप रंगमंचमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. समीपचा हा आजचा आमचा 11वा कार्यक्रम आहे. समीप रंगमंच म्हणजे नाटक इन रूम या धर्तीवर सादर केला जाणारा कार्यक्रम. यामध्ये मेन स्टेजवरून नाटक न करता अशा रूममध्ये केल्यामुळे मग ज्या काही तांत्रिक बाबी एरवी लागतात त्या गोष्टी कमी करता येतात आणि त्यामुळे प्रेक्षकांना आणि कलाकारांना दोघांनाही संहितेच्या जास्त जवळ पोचता येतं. हे याचं श्रेय आहे. समीप रंगमंच हा कलाचा कार्यक्रम लोकप्रिय ठरत आलेला आहे. बेरियातच नव्हे तर बृहद महाराष्ट्र मंडळाच्या अधिवेशनांमधूनही गेले 2-3 वेळा आम्हाला हे कार्यक्रम करता आले आणि याचं श्रेय निसंशयपणे हा कार्यक्रम असा आवडून त्याला दाद देणार आहे तुम्हा सगळ्या रसिक प्रेक्षकांचे. त्या तुमच्या दाद देण्याच्या भरवशावरच आम्ही यावेळेला अजून एक धाडस केलं. ते म्हणजे आम्ही समीपचे 2 प्रयोग केले, कालचा आणि आजचा. आणि सांगायला खूप आनंद होतो की हे दोन्ही हाऊसफुल तुम्ही लोकांनी केले. पुन्हा एकदा आता तुम्ही मोबाईल सेलफोन सगळे ऑफ केले की आपण लगेच कार्यक्रमाला सुरुवात करू. आज इथे 2 एकांकिका सादर होणार आहे. हे सांगायला मला अतिशय आनंद होतोय. सरप्राईज आहे की आपल्या पहिल्या एकांकिकेचे कलाकार इम्पोर्टेड कलाकार खास महाराष्ट्रातून इथे आले कलासाठी. खरे तर त्यांचं शेड्यूल अतिशय भरगच्च आहे, पण केवळ आमच्या आग्रहाखातर ते इथे आले आपलं भाग्य म्हणायला हवं. स्वप्नील आणि सोनाली हे मराठीतले आघाडीचे कलाकार आज इथे येणार आहेत. त्यांचा अभिनय बघायला आपण सगळे उत्सुक झालेले असणार. तेव्हा लवकरच लगेचच कार्यक्रमाला सुरुवात व्हावी. मंडळी, नुकत्याच हाती आलेल्या माहितीनुसार स्वप्नील आणि सोनाली अजून इथे आलेले नाही. ते या गावात आलेले आहेत पण कार्यक्रमाच्या ठिकाणी अजून पोहोचलेले नाहीयेत. काही अपरिहार्य कारणामुळे हा विलंब होतोय, क्षमा असावी. ते आले की मात्र आम्ही लगेच एकांकिकेला सुरुवात करू. स्वप्नील आणि सोनाली अजून इथे पोहोचलेले नाही आहेत, पण त्यांची कीर्ती आपल्यापर्यंत पोहोचलेलीच आहे. मला वाटतं त्यांच्याविषयी अजून काही ऐकायलाही आपल्याला नक्कीच आवडेल. तेव्हा मी कलाचे व्हॉलेंटियर जयप्रकाश चिपळकर यांना विनंती करते की त्यांनी आजच्या कलाकारांविषयी आपल्याला अधिक काही सांगावं. नमस्कार. अब काय झालं की कहने को तो बहुत कुछ है पर किससे कहे हम. स्वप्नील आणि सोनाली यांचा सगळा झालेला कला प्रवास, त्यांनी मिळवलेले अनेक पुरस्कार, त्यांचं सगळं यश यांच्याबद्दल खरं तर आमच्यापेक्षा आपल्याला जास्त माहिती असेल. तरी पण आपल्याला ऐकायचं का? बरं, ठीक आहे. तर मी सुरुवात सोनालीपासून करतो. म्हणजे कला क्षेत्रातला उगवता सितारा अशी जरी तिची ओळख असली तरी पदार्पणातच त्यानं फार मोठी मजल गाठली. म्हणजे NSD मधनं ग्रॅज्युएट झाल्यानंतर स्ट्रगलची काही वर्ष सोडली तर तिच्या यशाचा आलेख अगदी चढत जाताना आपल्याला दिसते. माझी बेगम या नाटकात तिची एंट्री झाली आणि मग नंतर बक्षिसावर बक्षिस. नंतर मला वाटतं तिनं ते हे केलं कलम आणि तलवार. हो नाही, नंतर तो सिनेमा डान्स वाला हो. अहो नाही, कलम आणि तलवार मला आठवतं ना. तुम्हाला आठवत असेल पण माझ्या लक्षात आहे ना. माझी खात्री आहे तो सिनेमाच होता, नाव आठवत नाही फक्त. म्हणजे तो बघा रिक्षाचा सीन फॉलोड बाय बेडरूम सीन म्हणून तर आलोय. मी बोलू का? मला माहिती आहे तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, पण तो सीन त्या सिनेमात एवढा महत्वाचा नव्हता. म्हणजे खरी सिनेमाची मजल मारली ती सिनेमातल्या सस्पेन्स स्टोरीमुळे, ज्यात सोनालीने आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली, नाही का? आणि मग तुम्ही म्हणता ते
कलमवाडी तलवार, हा, बरोबर. तुम्ही- त्या कलमने तर तुम्हाला सांगतो एकदम कमाल केली. म्हणजे त्यातल्या त्या सोज्वळ सुसंस्कृत मुलीची भूमिका सोनालीने काय बदलली. काय घेता माझ्या पेन मधील शाळीचा एक एक थेंब तलवारांच्या कित्येक पात्यांना हरवेल सर. हेच ना ते वाक्य. मला तर वाटतं की सोनालीच्या रूपानं आपल्याला अगदी भाविक भक्ती बरोबर झाली याच्यात काही शंका आहे. आले आले बघा आले. एक मिनिट. अरे तू त्यांना घेऊन येणार होतास हो मी गेलो होतो सुनीलकडे त्यांना आणायला. तिकडे त्यांचा वेगळाच कार्यक्रम चाललाय. म्हणजे पण कार्यक्रमाची वेळ झाली आहे. हो. सगळे फोन करत बसले. हो मी त्यांना म्हटलं चला 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 पण मला फोन झाल्याशिवाय येणार नाही. व आमच्या वेळेला किंमत आहे का नाही? अहो नक्कीच आहे आणि कलासाठी ते फार महत्वाचं आहे. सॉरी अबाउट डिले. आम्ही लवकरात लवकर कार्यक्रम सुरू करतो. आपण ते कलाकार आले ते कार्यक्रम काय सुरू करणार तुम्ही? आणि आमचं राहू द्या पण तुम्ही तरी हे कसं जपून घेता उशीर वगैरे. अहो आम्हाला काय काय खपवून घ्यायला लागतं तुम्हाला नाही कळायचं. हे येणं आणि जाणं हाच एक मोठा कार्यक्रम असतो. हो आणि ते येतीलच ना. अहो तुम्हाला काय दिसतं यांचं ऍक्टिंग यांची स्किल्स, पण यांना मॅनेज करायला काय काय स्किल वापरायला लागतं ते आमचं आम्हाला माहित. अहो मग आम्हाला माहित करून द्या ना नाहीतर आम्हाला कसं कळणार तुमचं मागे काय चाललं ते. हा बिहाइंड द सीन स्टोरीज आर ऑलवेज फॅसिनेटिंग. सांगा सांगा. अहो, नाही. बोलून टाकावं. मन मोकळं केलं ना की बरं वाटतं. तुम्हाला स्वरूप आहे सांगा. आणि म्हणजे नाहीतरी तुम्ही ओळख करूनच देत होतात ना. मग ही तर परिपूर्ण ओळख होईल वेगळीच ओळख काय. नाही नाही, नको नको. हे बघा आता नाहीतरी उशीर होतो आणि समीप मध्ये तुम्ही लोक एक्सपेरिमेंटेशन करता की नाही. मग हुज राईट इज इट एनिवे असं प्रयोग होऊन जाऊ दे. काय म्हणताय? ग्रेट आयडिया. म्हणजे तुमचा विषय आहे कार्यक्रम कसे ठरतात होऊन जाऊ दे. एक मिनिट मी काय म्हणते. एक मिनिट. अर्धा तास मिनिट. सगळं आपलंच करा वेळा. Yeah, extreme court. Yes. Topic. मीटिंगचं सीन करूया. Okay. मंडळी सीन नंबर 1 कला मीटिंग. चला आले. काय म्हणते नवीन खरेदी दिसते. समजतेच आहे. या प्रेसिडेंट बसा. गुड न्यूज आहे. या वयात या वयात तीच गुड न्यूज आहे का बाई. आणि एक नाही दोघं. विसा झाला. चला उषा. चला वेबसाईट वर टाकून देते नवीन नाटकाची लगेच ad. टाक. काय नाव आहे? एका हाताची टाळी. वा. कॉमेडी का? नाही ग ब्लॅक कॉमेडी आहे. ठीक आहे. या एका हाताच्या टाळीला तुम्ही दोन्ही हाताने टाळ्या वाजवून दाद द्या असं टाकते काय? पण ते महत्वाचं नाहीये. हा. लॉजिस्टिक्स ठरवणं महत्वाचं आहे. येस येस. आता तारीख नक्की करायला हवी. मग पैशाचं वगैरे बोलणं झालं असेलच. अरे त्यात काही कॉम्प्रोमाइज होत नाहीये. त्यामुळे हाऊसफुल झाला नाही ना तर आपला लॉसच होणार आहे. हा. मी काय म्हणते तुम्ही कशाला बोलावलं त्यांना. स्क्रिप्ट मागून घ्या आपण बसू इथे. काय मॅडम भारतातले कलाकार येणार असं ऍडव्हर्टाईज केल्याशिवाय प्रेक्षक हाऊसफुल करत नाही. का पण आपण काय कमी आहोत. त्यांना वाटलं पाहिजे ना. तुम्हाला वाटून काय उपयोग आहे. तेव्हा त्यात काही कॉम्प्रोमाइज होणार नाही. आता विसाचा प्रॉब्लेम असतो तोही झालाय आता. चला पुढचं लॉजिस्टिक्स ठरवायला घ्या. कोण आणणार, कोण फिरवणार, कोण ठेवणार. तू आहेस का त्यांना ठेवून घ्यायला. चाललं असं खरं तर पण पुढचे 2 महिने आम्ही दोघेही जाम बिझी आहोत. ह्याचे बिझनेसचे टार्गेट्स लागत. माझे पाहुणे लाईन आहे. बर मग आता स्वप्नील सोनाली आमच्याकडे उतरतील आणि बॅकस्टेज वाले दोघं तिघं त्यांची काहीतरी सोय करायला पाहिजे. काय कर म्हणजे राहण्याचं नाही बाबा सगळं. पण इन्फॉर्मल गेट टुगेदर ठेवू आमच्याकडे. हा? म्हणजे ते आणि आपण कमिटीचे असेल. गप्पा बिप्पा मारता येतील. काय छान. काय खटखट आहे. पूर्वी ही कामं करायला लाईन लावायची लोक माहितीये. आपले गेले कुठे सगळे फिरक व्हॉलेंटियर्स. पंचायत होते ना आधी आजकाल. हो ना त्याला कारण
भाकरीतली पुसं त्यांना आता टोचायला लागते. आता हे काय आणखी? गेल्या वेळेला सगळ्या नाटकाचा ट्रूप आमच्याकडे उतरला होता. हा. 4 दिवस सरबरायचे, पुढचे 4 दिवस आणखी सरबरायचे, जीवाचं नुसतं बे एरिया करून टाकलं. आम्ही खुश. काय चढवलं का गडीला? आता बाबा तुमची मेनस्ट्रीम नाटकवाल्यांची ओळख तुम्ही चढवलात, आम्ही चढलो आणि काय साफ खाली पडलो, आपटलो, कोण घशी पडलो. पुण्याला गेलो होतो. या लोकांचं नवीन नाटक लागलं होतं. वेळ नव्हता, वेळ काढून गेलो. नाही आणि आवडत नव्हतं तरी टाळ्या वाजवत होती. 2-4 जास्त वाजवल्या आणि मग गेलो बॅक स्टेजला. काही नाही, कोणी बघितलं पण नाही. एकाने चुकून बघितलं, ओळखलं नाही. तू हसू नकोस बरं का. मागे तो गाण्याचा कार्यक्रम आला होता, हिने निवेदन केलं होतं. कार्यक्रम झाल्यावर हे म्हणाले, काय हो तुम्ही मराठी बोलता, म्हणजे भारतात सुद्धा असं मराठी ऐकायला मिळत नाही. तिथे असता तर तुम्हालाच घेतलं असतं. काय खुश. नंतर तिचं नाव पण आठवत नव्हतं. माझी मावशी असते ठाण्यात, तर ती माझं नाव सांगून ओळख करून घ्यायला गेली. काय म्हणाले माहितीये? म्हणे US दौऱ्यात ठिकठिकाणी असे बरेच भेटतात, सगळ्यांचीच कुठे ओळख ठेवणार. आपण कुठे त्यांच्या ओळखीसाठी सगळं करतो. पण का नाही करायचं? नेहमी आपणच का कर्मण्येवाधिकार असते धोरण ठेवायचं? अरे पण आपणच सगळ्यांनी असं केलं तर मग आपल्याकडे इथे सगळे प्रोग्राम होणार कसे? अरे प्रोग्राम करा ना, नाही कोण म्हणताय. आम्ही विदागी देतो, पण त्या पलीकडे जर तुमच्यासाठी कोणी काही करते तर थोडीशी जाण ठेवायला काय हरकत आहे? एक्झॅक्टली. तुम्ही या गोष्टीचा फार बिग डील करता. बिग डील करता. हो नाही तर काय, ओळख पाहिजे, नाहीतर राग येतो. तुमचं बरोबर आहे. हो, तुम्ही प्रेसिडेंट, तुमची ओळख ठेवतात. हे आमचं काय काय रे? मजा येते, चालू दे तुमचं. तुम्ही जी मजा बघायला आलात ना, ती आहे कुठे अजूनही? काय मी वा. check करून येते. अहो पण म्हणजे अशा रीतीने तुमची मीटिंग ठरते, मग कार्यक्रम करायचा ठरतं, मग पुढे काय होतं? हा ऍक्च्युली हेमाली, तू परत टेन्शन घेऊ नकोस. खास लोकाग्रहास्तव इथे आपला शोला तेव्हा तुझी आता सीन नंबर 2 मला आयडिया आहे. तू सोनाली आणि तू हिरो उठून स्वप्नील. सीन नंबर 2 चला रे. तर ते येतात, आम्ही त्यांना आणायला जातो आणि मग ते आमच्याकडे विश्रांती घेतात. हो आमच्याकडेच उतरले. चला ठेवते, बाय. या बसा ना. काय मिळाली का थोडीशी तरी विश्रांती? विश्रांती वगैरे आमची तशी कधी होत नाही हो. चहा तयार आहे. मला चहा नको. कॉफी करीन. तुम्ही पण कॉफी घेणार? मला कॉफी अजिबात चालत नाही. हो मग चहा कॉफी दोन्ही करते, त्यात काय झालं. या चहा कॉफी आणतच होते मी आता. अगं, पाहुणे आले तेवढे खा, चहा कॉफी काय विचारते? अरे हो, पण आपलं ठरलं होतं ना, म्हणजे चहा समोसे तयार आहेत, सगळं तयार आहे. ही काय वेळ आहे का? ते बघून घेऊ आणि चहा घेऊ की सोबत. बरोबर आहे, करेक्ट. ड्रिंकला काय कुठली वेळ चालते, वेळ पाळावी लागते ती चहा कॉफी वाल्या. नवीन आहे ती, शिकेल हळूहळू. गेल्या वेळी आम्ही आलो होतो ना, तेव्हाही असे कोणीतरी होते का? सद्गुणी, चारित्र्य संपन्न. अरे स्वप्नील, खरंच हे काय येलेला नाही मला आठवतं, पण ना एकदम अशा नो ड्रिंक्स, नो नॉनव्हेज अशा होस्टच्या ना कचाट्यात सापडलो होतो. हाल झाले, हाल माहितीये. स्वप्नील, मला काय वाटतं माहितीये, आपण ना होस्ट लोकांची ऑडिशन घ्यायला हवी. असं नाही हो, म्हणजे असं सज्जन वगैरे असं म्हणून नाही, पण कार्यक्रमाची वेळ असते ना, म्हणून म्हटलं, म्हणून मी असं. अगं कार्यक्रम कुठे पळून जातोय? रेखा जरा बघ ना, चक्रावर काहीतरी घ्या ना. स्टॅटस अपडेट करून टाकूया. जरा सेल्फी.
ऑल सेट फॉर द शो. सी यू सून. आणि रेखा कुठे गेली? सकाळचं काय झालं बघून येतो. काय शेतबीत लावायला गेली का बघ. गेले का? घर बघितलं का? एवढं मोठं आहे. राहायला माणसं किती? 2. आता एवढी मोठी घरं लागतात कशाला तुम्हाला? मी असतो ना तर माझ्या शॉर्ट फिल्म साठी लोकेशन म्हणून अशी मोठी जागा वापरली असते काय. मला काय वाटतं माहितीये, मला बहुतेक सवय झाली यांची अशी मोठी मोठी घर. एक साचा वाटतं दिसते सगळी जागा. हा, आणि घर असेल मोठं. हा. मला दिलेली रूम लहानशी आहे. खिडकी उघडायचा प्रयत्न केला मी, उघडत सुद्धा नव्हती. पण बाहेरचे झाडं सही आहेत ना. ते काय मला माहित नाही. मी आत गेलो ते झोपलो. आता येतानाच काय तो उठलोय तो. तुला सांगतो तू पण थोडी झोप घे. हे यांच्या कमिटी बिमिटीची माणसं यायला लागली ना मग भेटत राहायला लागतं वैताग. झोप घे विसर. मी सगळ्यांबरोबर सेल्फीज घ्यायला लागणार. कसे की त्यांचे कार्यक्रम होता, कशी ती त्यांची जवळीक आहे, असा सगळा शो बघत बसावं लागणार आपल्याला. काय करायचं बाबा अंगावर. असं वाटतं ना 4 दिवस नुसते झोपून काढले. नाटकं नको, मुलाखती नको, नुसतं आपण आणि आपल्या जेटला. हो मॅडम, पृथ्वी तलावर उतरा जरा. अब जेटला भेटला तू मारो बोली. तुम्हाला US पाहायचा की नाही? झालंय हा बघून मागच्या वेळी. हा मी इथे का आले सांगू का तुला? हा. नव्या नाटकाच्या प्रमोशनला US प्रीमियर हा शिक्का बरा पडतो. आठवते तुला? हा. मुक्ताने काय हा, गाजवलं मग. आठवतंय होतं. ना. हा, हवाई उद्यामध्ये मग. तिच्या त्या नाटकाचं US प्रीमियर हा, मग. न्यूयॉर्कमधल्या प्रेक्षकांनी आम्हाला डोक्यावर घेतलं. काय चाललंय? हॅलो काय चाललं होतं? येस हॅलो. Oh, सॉरी, थोडासा टाइमपास चालू होतो. आपलीच वाट पाहत होतो आम्ही. सगळे थांबत. सुरू करूयात ना. त्याआधी आपल्याला काही चहा वगैरे. मी अनाउन्स करते ना. म्हणजे स्वप्नील आणि सोनाली इथे आलेले आहेत तेव्हा आपण एक्सक्यूज मी. नाही म्हणजे आम्ही नक्की काय समजायचं? आणि मी ऐकलं बरं का ते सगळं मुक्ताचा प्रीमियर वगैरे मुक्ताफळ. तुम्ही ना प्लीज इग्नोर करा आम्हाला. आम्ही सगळे तुमचीच वाट बघत होतो. आम्ही तुम्ही तुमचा अभिनय बघण्यासाठी सगळे आम्ही उत्सुक आहोत. मी अनाउन्सच करतो. मंडळी, स्वप्नील आणि सोनाली इथे आलेलेच आहे. आपण आता त्यांची एकांकिका बघूया. या एकांकिकेचं नाव आहे थांबा, नाव सांगूच नका. काय ना, आम्ही एकांकिका बदलली. आम्ही करणार आहोत एक वेगळाच प्रयोग, एक आगळा वेगळा, खास तुमच्यासाठी. तुम्ही नाही का केला आता कलाकारांचा रोल? मग आम्ही नको का काही वेगळं करून दाखवायला? काय सोनाली? हो ना, उपकारांची थोडी तरी परतफेड केलीच पाहिजे ना. पण आपण ठरलं होतं ना एकांकिकेचं. हो, पण तुम्ही केलात की आता न ठरलेला प्रयोग. तेव्हा मंडळी, तुम्ही आता पाहणार आहात खास भारतातून तुमच्या आवडत्या कलाकारांनी पेश केलेली पण बे एरियाच्या होस्टवरची कलाकृती. हो, तर मंडळी, आम्हाला इथे बोलवणाऱ्या, फिरवणाऱ्या, खिलवणाऱ्या, पिलवणाऱ्या आणि आमच्या खिशांबरोबरच आमचे अनुभवाने भरून टाकणाऱ्या आमच्या या होस्टना वाहिलेली एक नाट्यकृती. गोष्ट आमच्या होस्टांची. गोष्ट आमच्या होस्टांची. Yes. आणि थांबा, तुम्ही कुठे जाताय? तुम्ही आहात नाटकात. नाही, इतका वेळ तुम्ही आमची भूमिका करताच आहात ना, ती करा कंटिन्यू. पण आता आम्ही तुमची भूमिका करणार. येस, म्हणजे सेटचे. येस. ओके. ओ, हे घ्या. ये ग सोनाली. उचला उचला. हे घ्या तिकडे. घ्या तिकडे. ठीक आहे तिकडे. हॅलो. ठेवा, पटकन. ते बाहेर घेऊन जाऊ. हा, ठेवा ते. हे जरा अर्धा इंच मागे. जवळ. जवळ. हा, लागलं. आता सिच्युएशन सांगते. हा. स्वप्नील आणि सोनाली हे सेलिब्रिटीज भारतातून जस्ट लँड झाले. Yes. आणि आम्ही म्हणजे बे एरियातले होस्ट तुम्हाला घ्यायला एअरपोर्टवर आलोय. म्हणजे एअरपोर्टचं सीन. एअरपोर्टचं सीन. Yes. या 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 या, या, या. नाही, नाही, हा, तुम्ही आता एअरपोर्टवर जस्ट लँड झालाय हा. आणि आम्ही तुम्हाला घ्यायला आलो. Yes. करू सुरू? येस. हाय
बॅग्स बरेच दिसतात. पण डोंट वरी, मी मिनी व्हॅन आणली, सगळं बसेल व्यवस्थित. आणि मी काय म्हणत होतो, तुम्ही दमला बिमला नसालच. आपण आजच SF बघून टाकू. वीकडे ना, त्यामुळे गर्दी कमी. परत विकेट लाईन पर्यंत यायला नको. चला चला अरे कशी वाटली आमची सिटी, गोल्डन गेट वगैरे सगळं व्यवस्थित? गायच ठेवून येतो फार. तुम्ही काय ते ना फ्रेश वगैरे होऊन घ्या, तुमच्या खोल्या तिकडेच आहेत. हा अहो थांबा, आपली सेल्फी राहिले या जवळ या. शी चांगला नाही आला. नाही बघू बघ. मी कशी जाड आली बघ ना. हो आहे. आता थांब, मला येऊ दे. तू पण ये. किती छान आहे. मस्त लगेच शेअर करून टाकतो मी. अहो तुम्ही उभे का? बसा बसा. हो सॉरी सॉरी सॉरी. या 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 बसा. बसा बसा. बसा बसा. So by the way, did you like the city? म्हणजे आता काय SF ला गेलो तो गोल्डन गेट लंबार झालंच. तुम्हाला वेळ नाही म्हणून डायरेक्ट योसेमिटीच दाखवून आणलं असतं. तू काय बडबडत बसलीये? त्यांना काहीतरी फ्रेश वगैरे व्हायचं असेल ना, विश्रांती घ्यायची असेल. आणि बरं का, आमचे कला कमिटीवरचे आता फ्रेंड्स येतात का, पॉटलक डिनर अरेंज केलं मस्त. तासाभरात येतील. तुम्हाला काय फ्रेश वगैरे? म्हणजे सांगा तसं, तुम्हाला काही भूक वगैरे लागली असेल ना तर मी स्नॅक्स तसे रेडीच ठेवले. अहो अहो OMG. मी काय एवढी मोठी नाही आहे का? अहो स्वप्नील, अहो काय ए स्वप्नील, आपल्याला की नाही तुमच्या नाटकाचं थिएटर लांब हेवडणं मिळालंय. त्यामुळे ना दुपारी लवकर निघायला लागणार आहे. तशी दगदगच होणार आहे. हे तुम्हाला काय सवयच असते. पण डोंट वरी, थिएटर मध्ये सगळी सोय केलेली आहे व्यवस्थित. खाणं पिणं वगैरे सगळं चोख एकदम. आमचे व्हॉलंटियर्स राबतायत तो दिवस रात्र. बरं का, शो हाऊसफुल आहे. सुनील, काय? आपल्या फोनचं विसरू नकोस. फोन करायचा. फोन मी विचारणार होतो ते फोनची भानगड काय आहे? हो ते मगापासून फोनचा सस्पेन्स होतो. अवधूत काहीतरी म्हणत होता. काय फोनचं? अहो फोन करायचा आहे भारतात. स्काईप वरून आमच्या घरच्या दाखवायला नको का? हे स्वप्नील सोनाली पेऱ्यात आमच्या घरी उतरले. अरे वाजलेत किती आता भारतात? आई बाबा झोपले असते. हो. थोड्या वेळाने करूया फोन. अरे पण मग उशीर होईल ना आपल्याला. डोंट वरी, फोन झाल्याशिवाय इकडनं निघायचं नाही. तोपर्यंत त्यांना विचारून घे ना, नाटकाला काय ते प्रॉपर्टी वगैरे हवी आहे का? अगं मोठी लिस्टच पाठवली आहे त्यांनी. फार सामान लागतं बाबा यांना. काय प्रॉपर्टी विपर्टी ते स्टेजवर फार लागतं. बरोबर आहे. मी शिरीषला बोललोय आणि आनंद खुर्च्या आणतो. अरे हो, सांगायचंच राहिलं. काय? आनंदचा फोन आला होता. दोन गोष्टी. एक म्हणजे ह्यांच्या नाटकासाठी ना इंडियन स्टाईलच्या चेअर्स मिळतील असं वाटलं होतं, पण त्या काय आता मिळणार नाहीयेत. त्यामुळे ना काहीतरी असं ऍडजस्टच करायला लागणार आहे. अरे बापरे, मग आता अवधाला विचार ना फोन करून आहे का? आनंद म्हणत होता अवधा आता नाटकालाच यायला जमणार नाहीये. हो का? मग आता काय? अरे हे काय? या म्हणा बागून. अरे तर अवधा येत नाही नाटकाला. आपल्याकडे साऊंडला पण माणूस नाहीये कोणी. साऊंड म्हणजे मंदार और संजय, त्यांना करू फोन. अरे त्याने कधी काय केलंय का साऊंडचं? अगर केलं नसेल तर आज करेल पहिल्यांदा. काय हो, त्यांनाही ब्रेक नको का मिळाला? काय काय नाही ना वाटली टाळी द्याविषयी? नाहीच वाटणार. तुम्हाला जाणवलं असेल की प्रयोगाच्या दृष्टीने इंडियन चेअर्स असणं हे महत्वाचं. ऐन वेळेला प्रॉपर्टी नसणं हा एक मोठा प्रॉब्लेम असतो. ऐन वेळेला प्रॉपर्टीच मिळत नाही. साऊंडचे क्यूजच गंटतात. लाईट्स असतात थिएटर मध्ये भरपूर, पण ते तुमच्यापैकी कोणाला ऑपरेट करतायत. हो ना, म्हणजे ऐका वेळी भलत्याच लागलेल्या सेटमुळे आमची तारांबळ. त्यात मग लाईट्सची गडबड आणि मग साऊंडची पण ऍडजस्टमेंट. पण
आपण पण करतोच की ऍडजस्ट. हो काय काय ऍडजस्ट करता तुम्ही हा तुम्ही आठवा बालगंधर्व नाही तर गडकरीला तुमचा प्रयोग लागलेला असतो तेव्हा किती तयारी केलेली असते तुम्ही, केवढं टेन्शन असतं आठवा. इथे काय काही खपून जातं. येस खपत प्रेक्षकांनाही आणि आयोजकांनाही. अहो भारतात कलाकार येणार याचंच आम्हाला कौतुक आणि मग ते चांगले असणारच अशीच आमची धारणा. हा आणि त्यांचे दोष नाही काढत आम्ही शक्यतो. हो मग हा दोष कुणाचा आहे हा एकाच फॉर्म्युलाची नाटकं तुम्हालाच हवी असतात हेही तितकंच खरं. मला नाही समजलं. म्हणजे नेहमीचीच यशस्वी तुफान विनोदी हसून गडाबडा लोळवणारी. हो विचार करायला न लावणारी फुल टाइमपास नो टेन्शन. मग मग आम्ही काय करायचं? जे खपतं तेच आम्ही मागणार ना. मग मागणी तसा पुरवठा होणारच ना आणि जे तुम्ही मागता तेच आम्ही देणार ना. पण क्वालिटीचा विचार नको का? का इथे समजूतदार आदर देणारा प्रेक्षक मिळतो म्हणून आपलं काहीही खपवायचं? नाही त्याचं काय आहे? इकडे ना वीक लॉंग भरपूर काम केल्यानंतर वीकेंडला पैसे देऊन कोण ही रडारड बघणार हे असं तुम्हा लोकांचंच इथे म्हणणं असतं ना. नाही म्हणून मी पुन्हा विचारते जशी तुमची मागणी तसाच आमचा पुरवठा असणार ना. हो आम्हाला हवंय निखळ मनोरंजन पण ते कसं प्राण ओतून पेश केलं. आणि आम्हाला साकारायचा आहे एक देखणा प्रयोग पण जीव ओतून रसिकतेने पाहिलेलं. आम्हाला अस्सल करमणूक हवी आहे पण अशी आतून आलेली. आम्हाला असं आयोजक हवा आहे जो बजेटमध्ये आणि प्रयोगात कुठेही काटकसर करणार नाही. कलाकारानं कलेचा ताजमहाल उभा करावा नुसते येऊन इथे पाट्या टाकू नयेत एवढीच आमची प्रामाणिक अपेक्षा. याच्यात काय चूक आहे? टाइम प्लीज. चांगलं नाही तुमचं. सगळे एकदम दीर्घ श्वास घ्या बरं. योगा स्टाईल एकदम. हा म्हणजे ब्रीद इन ब्रीद आउट ब्रीद इन ब्रीद आउट. हा तर आता सांगा की तुम्हाला नक्की काय म्हणायचंय? सा रे ग म प ध नि सा. स्वप्नील कॅन्टीच्या बोला. कलाकार असा एकदा स्टॅम्प लागला ना म्हणजे मग ग्लॅमर नाव पैसा प्रसिद्धी ओळख खरंय. पण या स्टॅम्पची दुसरी बाजू चिकट कटकटी अडकवणारी असते. आम्ही आमचं आयुष्य प्रयोगावर पणाला लावतो पण आमचं मोजमाप होतं कशाच्या जोरावर? या प्रयोगाच्या यशापयशावर. त्या पूर्वी जसे महाराष्ट्रात कवी फोफावले होते ना तसे सध्या ऍक्टर्स फोफावले होते. नाटक सिनेमे असंख्य टीव्ही सिरियल्स रियालिटी शोज टॉक शोज ऍड फिल्म सगळीकडे नुसती रेलचेल आहे. आम्ही जर धडपड केली नाही ना तर साधी ओळख सुद्धा देत नाही कोणी. ओळख सोडा आपण दुसऱ्या दिवशी त्यांना आठवत देखील नाही. म्हणून आम्हाला पण वाटतं परदेश दौऱ्याचा टिराला हवा. फॉरेन रिटर्न वगैरे तुम्ही काय म्हणता इकडे? गुड टू बी डिफरन्शिएटेड. आणि हो आजकाल आपण एकदाच परदेशी जाऊन आलो इतकं पुरेसं नसतं ना. कारण काय एक बीएमएम संपला ना तोच पुढच्या बीएमएमचे वेग लागतात. तुमच्या आधी आम्हालाच. आणि मग ते तसं अटेंड नाही ना केलं तर मग आम्हाला इंडियात ऑफरच मिळत नाही. मग अशात आम्हाला आमचा परदेश दौऱ्याचा अनुभव मस्त स्ट्रेच करावा असं वाटतं. अहो पण त्याला स्कोपच मिळत नाही. का बरं? अहो आम्ही तर आपल्यासारख्यांना इकडे बोलवायला अगदी सदैव तत्पर असतो. अगदी एका पायावर तयार. अहो लोकल कलाकारांचा रोष पत्करून दुप्पट तिप्पट खर्च करून आम्ही आपल्याला इकडे बोलावतो. तुमचे सगळे नखरे नुसते सहन नाही करत मिळवतो. पण काय आम्ही तुम्हाला अगदी हाय लेवलचे कलाकार वगैरे समजतो पण तुम्ही मात्र आम्हाला अगदीच लिंबू टिंबू प्रेक्षक समजतो. आम्हाला नाही ना आवडलं तरी आम्ही टाळ्या वाजवतो मान देतो आणि आवडलं तर वन्स मोर हमखास देतो. म्हणूनच वाटतं की मग हे रेसिप्रोकेट का नाही होत? आणि बरं एवढे अभिनय सम्राट तुम्ही पण पाट्या टाकत नाही असा अभिनय करायची तुम्ही तसदी घेत नाही. इथून गेल्यानंतर ई सकाळमध्ये तुमचा इंटरव्ह्यू येतो. त्यात आम्ही काय वाचतो? अमेरिकेचा दौरा यशस्वी पण तिथला प्रेक्षक अजून भूतकाळात अडकून पडला. काय ना
एकाच फॉर्म्युलाची नाटकं करून आता आम्हालाही कंटाळा आलाय. भारतात नवी स्क्रिप्ट आहेत, नवी टेक्निक्स आहेत, पण इथे जुनीच नाटकं. नवी घेतली तरी जुन्या पद्धतीनेच बसवायची. का हो तुम्ही करा ना काहीतरी वेगळं. पण मग ते हिट नाही ना होत. तुम्ही इथे येण्यापूर्वीचा महाराष्ट्र जो तुमच्या मनात फ्रीज झालाय ना, त्याच्याच आवृत्त्या लागतात इथे. अहो आम्ही तर इथे नवीन काहीतरी व्हावं असा प्रयत्न सतत करत असतो. आम्हाला ठाऊक आहे कदाचित ते हिट होणार नाही, तरी देखील. पण मग करून बघितल्याशिवाय कळणार कसं, नाही का? मला तर वाटतं हे अग्रीमेंट मध्ये मग नक्की प्रॉब्लेम काय आहे? ऍक्च्युली प्रॉब्लेम तर तसा काही नाहीच आहे. राईट, प्रॉब्लेम काय नाहीये. चीअर्स. पण तरी ना सोल्युशन हवं आहे. सोल्युशन हवंय. अरे हे काय हे कोडी बिडी घालताय का काय तुम्ही? खरंच म्हणजे असं वाटतंय की म्हणजे काही कळत नाहीये पण काहीतरी कळत आहे. म्हणजे मागे मी पॅरिसला गेलो होतो ना त्या म्युझेडी ऑर्सेमध्ये, तेव्हा असं काहीतरी झालं होतं बघा. म्हणजे कोण आर्टिस्ट, काय स्टाईल, काहीही कळत नव्हतं. पण तासन तास गेले तरी पाय निघत नव्हता ते. हे बरोबर आहे. माझंही झालं होतं मागे एकदा असं. त्या ग्रेसच्या कवितांच्या कार्यक्रमाला गेलो त्यावेळेला. सुंदर सुंदर शब्द होते कवितांचे. हे मी सेव्ह केले, वाचून दाखव का? रेसची हा. नको रे. त्या व्याकुळ संध्या समयी शब्दांचा जीव वितळतो. त्या व्याकुळ संध्या समयी शब्दांचा जीव वितळतो. डोळ्यात कुणाच्या क्षितिजे मी आपुले हात उजळतो. वाह, क्या बात आहे. वाह. ऐकलं आणि तेव्हा विचार करत राहिलो की काय असेल म्हणून. म्हणजे अजूनही करतो अधूनमधून विचार. शब्द छान वाटतात पण कळत काही नाही. अरे पण मिल्या, तुला कविता आवडतात? तू कविता वाचतोस? नवीनच आहे. अरे तसं नाही रे. त्या ग्रेसच्या कवितांच्या कार्यक्रमाला गेलो ना तेव्हापासून आवडायला लागले असं तर बोल वाटतं. माझं कसं आहे ना की अमुक एक गोष्ट आवडते किंवा आवडत नाही असं मी काय ठरवून ठेवत. एखादा चांगला कार्यक्रम पाहिला की तुम्हाला आवडतो एवढंच. अगदी बरोबर. म्हणजे माझी आई म्हणते ना तशी भट्टी जमावी लागते. म्हणजे काय, एखादा पदार्थ करावासा वाटतो, मग तो व्यवस्थितपणे करणं आणि मग तो सगळ्यांनी आवडीनं खाणं, या तिन्ही गोष्टी जमल्या ना म्हणजे भट्टी जमली. हा, पण श्रेय मात्र सगळ्यांचं असतं ना. क्या बात आहे, क्या बात आहे. उगीच नाही आम्ही तुम्हाला मायबाप प्रेक्षक म्हणत आहोत. बसा. हा? काय? बसा. बसा, बसा. मायबाप प्रेक्षका, तुम्हाला आम्ही गाराणं घालू. अगदी सुंदर कल्पना आहे. आपण पण जॉईन होऊया. करायची सुरुवात सुरू. हे अमेरिकेच्या, हे कॅलिफोर्नियाच्या, हे बे एरियाच्या प्रेक्षका, देवा महाराजा. आजवर आम्हाला दिलीस तशी तुझी सेवा करायची संधी दे महाराजा. सेवा करताना काही चूक झाली तर माफी कर, पण त्याची जाणीव मात्र करून दे रे महाराजा. आम्ही जर पाट्या टाकल्या तर ते तुला खपणार नाही हे आम्हाला पुरेपूर कळू दे रे महाराजा. पण आमचं काम आवडलं तर वन्समोरची दाद नक्की दे रे महाराजा. नाटक न करता देखील नाटक करायची बुद्धी दे रे महाराजा. लष्करच्या भाकऱ्या भाजायचं आमचं हे वेळ कधीही बरं करू रे महाराजा. आमचं हे मनापासूनचं गाणं कबूल करून घे रे महाराजा. आजचा हे गाराणा हा नाटकाचा नुसता शेवट नाही तर पुढच्या सगळ्या कार्यक्रमाची सुरुवात आहे रे महाराजा. आजच्या कलाकारांचा थोडक्यात परिचय. हेमांगी वाडेकर, जयप्रकाश चिखलकर, सुधीर साठे, दीपा मराठे, अवधूत भांबारे,
अतुल जोशीमालवाले निरंजन बाबे सारिका हो पुढे गायब आहे आणि नाटकाच्या लेखिका हेमांगी वाडेकर. मनोज वाडेकर. आता लवकरच दुसऱ्या एकांकिकेला सुरुवात एक होईल. मिनिट सेल्फी पाहिजे आपल्याला. येस ऑल राईट. इकडे मागे 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 कोणी जाड आलं तर परत काढणार. इकडे इकडे इकडे. दुसऱ्या एकांकिकेला लगेच सुरुवात होणार आहे, पण त्यासाठी थोडं सेट करावं लागेल. आपल्याला विनंती आहे की आपण थोड्या बाहेर जावं. बाहेर वडापाव असेल. वडापाव